नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 21 सप्टेंबर बद्दल आणि पुढच्या पावसाबद्दल माहिती देणाराचा आहेच आहे। सकाळी दिलेल्या पोस्टनुसार शेततळ्यातलं पाणी जर भरपूर पाऊस पडला अशा ठिकाणी, मोठा पाऊस पडला, ढगफुटी झाला अशा ठिकाणी या भागामध्ये आपण शेततळ्यातलं पाणी हे 70% पेक्षाही कमी ठेवावं। 100% ते भरून ठेवू नका, कारण ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कदाचित एखाद्या ठिकाणी ढगफुट झाली तर 10 12 एकर किंवा 15 एकर जमिनीचा नासाडा करू शकते। यासाठी हा अलर्ट दिलेला होता आणि सगळ्यांना विनंती आहे फॉलो करून ठेवा। मी टेक्स्ट मेसेज सुद्धा देत असतो आपल्या चॅनलवरती, आपल्या ह्या पेजवरती। त्यामुळे इथे तुम्हाला मेसेज जे काही मिळतील आणि ओरिजिनल फक्त तोडकर हवामान हेच पेज आहे। बाकी जो काही लोक व्हिडिओ घेऊन टाकतायत ते कृषी वार्ता असेल, आणखी बरेच जण आहेत, शेतसारथे असेल, ठीक आहे। त्यामध्ये दिलेले मेसेज माझे नाही हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। जे आपल्या चॅनलवरती आहेत तेच मेन आहेत। तर बघा, आज संध्याकाळी मध्यरात्री गरमी जिथे जिथे असेल तिथे तिथे आजूबाजूच्या परिसरात 30 किलोमीटरच्या 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये तो पाऊस होणार आहे। आणि आजही जळगाव जिल्ह्यामध्ये 30% भागांनाच तो पाऊस होईल, पण भरपूर होईल। अमरावतीमध्ये आणखीन अनेक ठिकाणी पश्चिम भागामध्ये तो जाणार आहे। सध्या पूर्व भागामध्ये मजल मारले, काही ठिकाणी नुसता विजांचा कडकडाट करेल, नुसता आडाओरडा करेल, पण तिथे पडणार देखील नाही अशी भाग सुद्धा आहे। पण जो गरजेल काय तो बरसेल काय अशी जरी परिस्थिती असली तिथे आणखी भागामध्ये परिस्थिती आहे। आणि तो मुद्दा सुद्धा आपण आज घेतोय ज्या भागांना अजूनही सुद्धा तुम्हाला वाटत असेल सगळीकडे मुसळधार झालाय, सगळीकडे झालाय, असे अनेक भाग आहेत 5% तर ते 95% भाग सगळीकडे पाणी प्रश्न मिटलेला आहे। पण हे 5% भाग आहेत। रोहिलागड पट्टा असेल, पैठणमध्ये सुद्धा मोजके आहे, गंगापूरमध्ये आहे, त्यानंतर इकडे खानदेशमध्ये सुद्धा जळगाव वगैरे भागामध्ये आहे, साक्रीमध्ये सुद्धा अनेक असे भाग आहेत। त्या भागाबद्दलही आज बोलणार आहोत, तर लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका। त्यानंतर परिस्थिती आपण आज पहिले काय होणार आहे त्याबद्दल बोलूयात, ठीक आहे। तर हे जे काही भाग सुटलेले आहेत, ज्या भागाबद्दल आपण बोलतोय, रोहिलागड असेल, धोंडाईचा परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आहे, नंदुरबारमध्ये आहे, तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आपला भाग अवर्षणग्रस्त प्रणालीपर्यंत पडलाय। आपल्या 5 आणि 10 किलोमीटरच्या अंतरावरती पाऊस येऊन थांबतो देखील आहे, तिथे विजांच्या कडकडाटामध्ये तो पडतो देखील आहे। पण नेमकं तुमचा शिवार दिसलं की तो पाऊस आकडता का घेतो याबद्दल आपला जे काही मॉडेलनुसार प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये आपण अभ्यास करतोय। माझं तुमच्याकडे दुर्लक्ष नाही, भले कोणी करत असेल पण माझं तुमच्याकडे दुर्लक्ष नाहीये, ही गोष्ट ध्यानात ठेवा। आणि आता विषय असा आहे की आता पाऊस हा आठवडाभरानंतर किंवा 10-12 दिवसानंतर तो जाणार देखील आहे। त्यानंतर पाऊस कसा राहील त्याबद्दलही आपण 25 तारखेला व्हिडिओ देणारच आहे। पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाबद्दल हे सांगण्याचं स्पष्ट प्रमाण करतोय की अजूनही एक 22 तारीख बरी आहे, म्हणजे परवाच्या दिवशीची एक 23 तारीख बरी आहे। आणि ह्या सगळ्या तिन्ही महिन्याच्या तारखेपेक्षा एक 28 तारखेला आपल्या भागामध्ये चक्रीवादळाचा पाऊस प्रस्थान करतोय। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक क्षेत्र जास्त आहे। जे काही तालुके जे सोडले असेल त्यांचा फायदा तो होऊ शकतो। त्यानंतर तो खानदेश आणि विदर्भाला जास्त धडका देणार आहे, त्यामुळे या भागामध्ये परिस्थिती होऊ शकते। आज आपण जर पाहिलं ना तर ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालाय, काही ठिकाणी ज्यांना सातत्याने सोडायचा आहे अशा भागामध्ये देखील झालाय। त्यामध्ये पैठण मधल्या आणि गंगापूरच्या भागाचा समावेश असेल। इथे मला थोडे रोहिलागडचे देखील मेसेज मगाशी पडले, त्यांचा देखील समावेश झालाय। आणि फक्त किती झाला हे आपल्यापर्यंत पोहोचलाय, पण झाला म्हणून मेसेज त्यांचे येत गेले। तर असे अनेक भाग आहेत, त्यांचा प्रश्न तो मिटेल, त्याबद्दल शंका नाहीये, चिंता करू नका। तर बघा, आजची रात्र कशी जाईल। अमरावती जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी आहे, सर्वदूरची व्याप्ती बोलत नाहीये, हे देखील लक्षात ठेवा। गोंदिया मात्र सर्वदूर सारखी व्याप्ती आहे। नागपूर देखील अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे, मध्यरात्री किंवा संध्याकाळ तो ओलांडेल, काही ठिकाणी तो चालू देखील आहे। अकोल्याच्या पातूर वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस आगमन करणार आहे, परिस्थिती तशीच आहे। आयल्यानगरमध्ये काही ठिकाणी दुपारा पण झालाय, आताही काही ठिकाणी होणार आहे, नेवासा वगैरे, राहुरी, संगमनेर असेल, शिर्डी परिसर असेल, वैजापूरमध्येही काही ठिकाणी झालाय, अजूनही होईल। काल तर धुमाकूळच घातलाय वैजापूरच्या अनेक भागामध्ये, ठीक आहे। तर मालेगाव, सटाणा ह्या भागात देखील, निफाडमध्ये देखील रात्री पाऊस येण्याचे चान्सेस आहेत, पण सगळ्या ठिकाणी नाहीये, हे देखील फोकस करा। आजची 20 सप्टेंबर बद्दल बोलतोय। चंद्रपूरमध्ये सुद्धा सतर्क राहा, अनेक ठिकाणी पाऊस आहे, सर्वदूरची व्याप्ती जरी नसली तरी आहे। त्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांचा लखलखाट वगैरे रात्री येऊ शकतो, घटंजी वगैरे, पुलगाव परिसर, ठीक आहे। किनवट परिसरातल्या सुद्धा भागामध्ये आहे। आज परत हिमायतनगर, उमरखेड, भोकर, लोहा या भागात आहे, पूर्णा, पालममध्ये अनेक ठिकाणी आहे, सर्वदूरची व्याप्ती सांगितली नाहीये। परभणी जिल्हा तुमच्याकडे आजही पुन्हा तोच परिस्थिती आहे, तोच पाऊस आहे, थोडस सतर्क राहा, जास्त व्याप्ती नाहीये, पण अलर्ट मात्र तुमच्या भागामध्ये आजही आहे। परभणी परिसर, लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये नेमकाच पाऊस सुरू झालाय, काही ठिकाणी 2 तासापूर्वी झाला, निलंगा वगैरे पट्टा। तर दक्षिण भाग तो आज भरपूर घेणार आहे।
त्यात पूर्व आणि पश्चिम भाग अंबाजोगाई केज पर्यंत त्याची मजल आहे. सोलापूरमध्ये पंढरपूर, सोलापूर, जत, सांगलीकडचे भाग, मोहोळ, त्यानंतर इकडे काही भाग येतात बघा, पंढरपूर दक्षिण, सांगोले परिसर, अकलूज, पंढरपूर उत्तरेकडे देखील भाग आहे. मोकळं वातावरण दिसत असेल तर व्यापी लावू नका, अलर्ट आहेच. त्यानंतर बारामती शहराच्या दक्षिणेकडील भागांना देखील अलर्ट आहे. रात्री साताऱ्याकडे देखील अलर्ट आहे. पुणे परिसरात मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस होईल. सर्दूची व्याप्ती नाहीये. आणि हे बघा, ऊन कडक आहे, आजही आहे आणि उद्या बी आहे. ऊन आहे, ऊन पडले, दिवसभर गार दिली, संध्याकाळी पाऊस येणार नाही या भ्रमात राहू नका. अलर्ट असतोच आणि आहे सुद्धा. चला आता वळूयात थोडंसं खानदेशकडे, खानदेशच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर बघा, त्या अगोदर आपण थोडा अहिल्यानगरचा समावेश अजून घेऊयात. पाथर्डी परिसरामध्ये नेमक्याच विजा सुरुवात झाल्यात. थोडा अलर्ट राहा. बीड जिल्ह्यातही आज गेवराई पट्टा, माजलगाव, वडवणी भरपूर घेणार आहे. त्यानंतर आष्टी, ठीक आहे, घनसावंगी पट्ट्यात काही ठिकाणी झालाय, आणखी काही ठिकाणी होणार आहे. अंबडमध्ये सुद्धा रात्री होऊ शकतो पाऊस अनेक ठिकाणी. खानदेशकडे बघा, जळगावची मजल, पूर्वेकडील बोदवड, मलकापूर हे जे काही पट्टे आहेत या पट्ट्याकडे देखील आहे. जामनेर, पाचोरा, वरंगाव, एरंडोल देखील रात्री आहे. धुळे परिसर, शिरपूर वगैरे भाग देखील रात्रीच्या वेळेला आहे. म्हणजे असे अनेक भाग त्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे. तुमच्या कमेंट घेतोय मी. नांदेड परिसर आहे. आता 4-5 दिवसात संधी पाहिजे का, तर असा एक मेसेज होता आपल्याला. तर बघा, संधी कोणाला मिळते. एक 25 तारीख अशी आहे ज्या दिवशी तुम्हाला भरपूर अशी कामं करता येईल. त्या दिवशी विना अडथळा आहे. पण अडथळ्यामध्ये सुद्धा एखादा टक्केला होऊ शकतो. तो शेतकरी कमेंट करेल, त्याबद्दल आपण त्यामध्ये उत्तर नाही. यामध्ये खानदेशच्या संपूर्ण भागामध्ये विश्रांती 25 सप्टेंबरला मिळते. त्यामध्ये पुणे परिसर, अहिल्यानगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा संपूर्ण आहे. मराठवाडा 80% मोकळा आहे 25 तारखेला. विदर्भ सुद्धा 70% मोकळा आहे. मग नेमका तो 30% भाग कोणता येऊ शकतो, तर चंद्रपूर तुरळक भाग, नांदेडचा तुरळक भाग असा येऊ शकतो. पण विदर्भालाही फारसा धोका नाहीये. म्हणजे सरळ सरळ 80 ते 90% महाराष्ट्र फक्त 25 तारखेला मोकळा आहे. कारणही तसंच आहे. चक्रीवादळ इकडे भुवनेश्वर किंवा विशाखापट्टणमच्या पश्चिम बंगालच्या खाडीलगत तो धडकतो आहे. त्यामुळे हा अलर्ट तुम्हाला तिथे वातावरणाचा नाहीये. तिथे तुम्हाला मोकळीक वातावरण मिळू शकतं. त्या दिवशी तुम्ही फवारा करा, झेंडू तोडा, आणखीन काय कामं करायचे ते करा. कुणाची घराचे स्लॅब टाकायचे असेल टाकून घ्या. कुणाचा उडीद खळं करायचं असेल करून घ्या. कुणाचं सोयाबीन काढायचं असेल दुपारपर्यंत आणि ते गोळा करणं होत असेल, चांगलं वाढलं ते करून घ्या. हा दिवस तुमच्यासाठी बरा आहे. 25 सप्टेंबर ध्यानात ठेवा. मग 26 आणि 27 सप्टेंबर नंतर काय होईल हे आपण त्या मगाशीच्या व्हिडिओमध्ये दिले. 26 सप्टेंबरला पहिला पाऊस जो आहे तो नांदेड, सोलापूर, लातूरच्या काही मोजक्या भागात होईल. मात्र गोंदिया आणि चंद्रपूर, विदर्भ ह्या भागात खूपच मोठा पाऊस होणार आहे या दिवशी. तर त्या दिवशी तुम्हाला मध्यरात्रीही ओलांडावी लागेल किंवा मध्यरात्रीपर्यंत दाखल होईल. अलर्ट आहे. नागपूरमध्ये देखील त्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट या 5 जिल्ह्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये परवा दिवशी पण सांगितलेलं आहे. त्यानंतर 27 तारखेचा पाऊस डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर गाठणार आहे. डायरेक्ट नाशिक क्षेत्र, धुळ्याच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारी, गंगापूरच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारी, त्यानंतर वैजापूरच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारी तारीख आहे. त्यानंतर अकोला, विदर्भ धुवाधार ते अति धुवाधार पावसाची नोंद असेल. त्यामध्ये विदर्भ बऱ्याच ठिकाणी आहे, 80% व्याप्ती आहे. खानदेश सुद्धा 80% व्याप्ती आहे, 90% वर जाऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर पासून उत्तरेकडील भागांना 90%ची व्याप्ती राहू शकते. कोल्हापूर मात्र या तडाख्यातून सुटण्याचे चान्सेस दिसत आहेत. त्यामध्ये सोलापूर सुद्धा बराचसा भाग सुटू शकतो, पण गॅरंटी दिशा आपण दिलेली नाहीये. कारण की हे चक्रीवादळ थोडी जर दिशा बदलली तर हे भाग येऊ शकतं. पण कोल्हापूरला फारसा धाक नाही, त्यामुळे कोल्हापूर या तडाख्यातून सुटू शकतो. 28 तारखेला हा कोल्हापूर मात्र सुटण्याचे चान्सेस कमी आहेत. 28 सुद्धा 2 दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर मधला खानदेश भाग वगैरे सगळा आहे. आता तुमच्या कमेंट घेऊयात. चला, तर तालुका सांगा. तालुके खूप आहेत मित्र. केवढे तालुके सांगायचे तर एकही माणूस थांबणार नाही आपल्या याच्यामध्ये. तरी सांगण्याचा प्रयत्न करतो काही तालुक्यांसाठी. हे बघा, नाशिकचे उत्तर सर्व तालुके आज धुवाधार पावसाच्या नोंदमध्ये येतात. त्यामध्ये 10-5% भाग सुटू शकतो. अहिल्यानगर सुद्धा उत्तर आणि पश्चिम सर्व तालुके येतात. त्याचबरोबर आज मध्यरात्रीपर्यंत बीड जिल्ह्याचे पूर्व आणि उत्तर सगळे तालुके येतात. त्या दक्षिण तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस आहे. त्यांनी बी अलर्टमध्ये राहायचे. गरमी जिथे जिथे, धुवाधार तिथे तिथे त्यांच्या परिसरामध्ये तो होऊ शकतो. परभणी जिल्हा वातावरण थोडं कमी असलं, मोकळं वाटत असलं तरी गाफील राहू नका. रात्री अलर्ट आहेच.
पैठणमध्ये सुद्धा संध्याकाळी पावसाचे चान्सेस आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी 60% भाग तो आज पूर्ण करेल. परत रिपिटेशन मध्ये पाऊस आहे. खारी खामगाव प्रकल्प हा कन्नड, नांदगाव आणि वैजापूरच्या बाउंड्री लगत आहे. बहुतेक आज कालच तिथे काही ठिकाणी चाललाय आणि विषय असा आहे तुमच्या भागाचा, तुम्हाला 28-27 ला पूर्णपणे या भागात होईल. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तुमच्या भागामध्ये. चला, अनेक कुठले भाग आहेत. सांगली पाऊस कसा राहील? सांगलीची परिस्थिती जर बघायची तर पूर्व भागामध्ये आता संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही टायमिंगला अक्षय पाटील सर पाऊस येणार आहे. माजलगाव शेळकेसर उत्तर भागात चालू आहे सध्या. तो दक्षिणेकडे देखील सरकणार आहे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे देखील सरकणार आहे. दक्षिणेची व्याप्ती थोडी कमी आहे. चला, अजून कोणाच्या कमेंट आहेत? नंदुरबार जिल्हा बऱ्याच ठिकाणी घेतले रोशन पाटील सर. आता थोडेसे दिवस थांबा, तुमचेही दिवस आले जाता. तरी तुम्हाला 22-23 पूर्ण देतोय. त्यामध्ये सुद्धा बरीचशी व्याप्ती आहे आणि 28-29 फायनल डेट अशी आहे की त्या दिवसानंतर तशी व्याप्तीचा पाऊस पुन्हा महाराष्ट्रात होईल याची गॅरंटी नाहीये. संपूर्ण पाऊस सध्या तरी दसऱ्यापर्यंत जात नाहीये. चला, अजून कोणाच्या कमेंट्स आहेत? महत्वाच्या कमेंट घ्या. पुसट डिग्रज आजही मित्रा संध्याकाळी विजांचा लखलखाट पाऊस हा पाहायला मिळू शकतो. पूर्वेकडनं हा पाऊस तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. वाशिम जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये आज पाऊस होईल. काही ठिकाणी नुसता गर्जना करेल पण येईलच. लातूर जिल्ह्याचाही अनेक भाग मध्यरात्रीपर्यंत पुन्हा व्यापणार आहे. त्याचबरोबर यवतमाळचा सुद्धा पुसट डिग्रज दक्षिणेकडील भाग भरपूर आहे आणि पश्चिमेकडील भाग आहे. हे पहा, गरमीचा पाऊस हा एखाद्या ठिकाणी उलथला तिथेच उलट होतो आणि किंवा काही ठिकाणी नुसता आवाज देतो. अशा प्रकारची परिस्थिती असते. मला वाटतं 22-23 रिपोर्ट तुम्हाला माहिती झाला असेल तर पुन्हा एकदा रिपिटेशन मध्ये असं देऊ शकतो आपण, असं काही नाही. उद्या परत नाशिकच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, शहादा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, ठीक आहे, या भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस आहे. जळगाव जिल्हा, धुळे हा देखील आहे. पुणे, नाशिक क्षेत्र सुद्धा उद्या आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. अहिल्यानगर सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्या पाऊस आहे. त्यानंतर जालना आहेच, वाशिम, हिंगोली देखील आहे. लातूर, परभणी ठिकठिकाणी पाऊस तो होईल संध्याकाळपर्यंत सुद्धा. आणि उद्यापासून आता काय होणार आहे, त्यातल्या 22 तारीख सुद्धा दिवसा गॅप जिथे पडत होता ना तिथे तो गॅप आता कमी होईल. त्यामुळे दिवसा काही पसारा वगैरे पांगून ठेवू नका. ज्यांना कोणाला स्लॅब वगैरे काही कामं करायची असतील 25 तारीख बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रामध्ये. त्या दिवशी पाऊस नाही असं नाही, पण हे जे चालू आहे तमाशा हा कमी आहे त्या दिवशी. म्हणजे सरळ सरळ काही गावांना दिवस बी नाहीये, मिळणार पण नाही दिवस पाऊस. माजलगाव पट्टा सुद्धा आता चालू आहे महामुनुसर. तुमच्याकडे उत्तर साईडला विजा वाचतायत. अजून लवकरच काही ठिकाणी सुरू होणार आहे. परत 1 तासामध्ये अनेक भाग तो व्यापेल आणि 10-11 वाजेपर्यंत चालू होईल तुमच्या भागात धिंगाणा कालच्या सारखा. जाफराबाद तालुका उद्या संध्याकाळी पुन्हा आहे. दुपारनंतर सुरू होईल पाऊस. शिंदेसर, नक्कीच झालाय, पण परत रात्री थोडासा अलर्ट आहे. सतर्क राहा. एका सायक्लॉन नंतर दुसरं एक सायक्लॉन बनण्याच्या मार्गावरती आहे. की सायक्लॉन पश्चिमेकडील राज्यांमध्ये छत्तीसगड वगैरे जाईल. त्याचा महाराष्ट्रावरती फारसा प्रभाव दिसत नाही. सोनपेठला आजही आहे. सोनपेठ आजही आहे. श्रीगोंदा परिसर जो काय आहे तो उद्या परत आहे. दुपारी काही ठिकाणी झालाय आपल्या परिसरामध्ये. पाचोरा जळगाव आज मध्यरात्री काही ठिकाणी पडेल तुमच्या जिगर पाटील सर भागामध्ये. आणि राहिलेले जे काही भाग असतील ते उद्या परत घेईल. राहिलेले म्हणजे रिपिटेशनचे घेतलाय तुमच्या भागाला पण अजूनही. शेगाव गेवराई पट्टा, तर शेगाव गेवराई पट्ट्याची आजची जर अपडेट पाहिजे असेल रेकमेंडेशन रिपोर्ट तुमचा फक्त हे बघा ठिकठिकाणी आजही आहे. व्याप्ती कमी आहे म्हणजे सगळेच भाग गेले असं काही नाही. तुरळक ठिकाणी आहे. थोडी गरमीची लेवल जास्त असेल तर भाग वाढू शकतात. 40-50 वरती जाऊ शकतात. उद्या तुम्हाला परत पाऊस आहे. चला अजून नांदेड सुद्धा आहे मित्रा. नांदेडला गरमीची लेवल भयंकर आहे. अशा भागात विजांचा लखलखाट 11-12 वाजता पाहायला मिळेल. आता गरमी ह्युमिडिटी मी चेक करत नाहीये.
पण नांदेड सुद्धा आज आहे. आणि विषय असा आहे की नांदेडच्या अनेक भागांमध्ये पावसाची जी काही प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालणारीच आहे. फक्त 25 तारीख तुम्हाला मोकळी आहे. इथे इकडून काही तिकडून काही 30% 40% भाग हा चालूच आहे. जिंतूर तालुका आज पुन्हा आहे. पैठण सुद्धा आहेच. नाशिक, मालेगाव पाणी कधी उघडेल? तुम्ही आतापर्यंत पाणी मागत होता, परवा दिवशी तुमचा मेसेज होता, आता आला तर राहू द्या 2-4 दिवस. आणि बघा मजाकचा विषय सोडून देतो, तुम्हाला थोडंसं कांदे रोपं टाकायला 28 पर्यंत थांबायला सांगितले, कारण की 27 आणि 28 अलर्ट तुमच्याकडे रेड अलर्ट मध्ये मोडणार आहे. वाऱ्याचा धुवाधार पावसाचा देखील रूपांतर आहे आणि 28 पर्यंत धुई पण जास्त आहे, त्यामुळे थोडंसं थांबलेलं बरं राहील. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.